आई, तुम्ही मला बघू शकला असता तर किती बरं झालं असतं ना. मी माझं मन मोकळं करू शकली असते तुमच्या समोर. कारण माझं जे सत्य आहे ते तुम्ही समजून घेऊ शकता. म्हणजे पडी अंबिकाला बघू शकतो तर. वडील, तुला दिसतेय ना मी? तुला कळतंय ना सगळं? मला कळत नाहीये मीराचा माझ्यावर विश्वास का बसत नाहीये ते. पण आता मीराला पटो न पटो आपल्याला काहीही करू अथर्व आणि मायाचं लग्न थांबवावंच लागेल वडील. काहीच कळत नाहीये मला. ही अंबिका मीराला अथर्वचं लग्न थांबवायला सांगते. पडी, तुला माहिती आहे ना आपल्या अथर्वचं दुसरं लग्न होणार आहे. पडी, या घरात नवीन सून येणार असली ना तरी मला आपल्या अंबिकाची आठवण कायम येत असते रे. मला सतत असं वाटतं की ती आसपासच आहे माझ्या. तुला सांगू बडी, माझ्या मनातली अंबिकाची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. नमस्कार. बरं झालं आलात तुम्ही. एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं तुमच्याशी. या. गुरुजी, अंबिकाचं वर्षश्राद्ध केलं होतं तेव्हा काही विधी अपूर्ण राहिले होते. आता ते जर का पूर्ण करायचे असेल तर काय करावं लागेल? मंजिरीबाई साहेब, पंचांग बघून मी सांगू शकतो, पण सध्या घरात लग्न कार्य आहे ना. हो, बरोबर आहे तुमचं, पण म्हणूनच त्याआधी अंबिकाचं श्राद्ध पूर्ण होणं गरजेचं आहे. काय, माया नवीन सून म्हणून या घरात येणार आहे. मग त्याआधी अंबिकाला रितसर निरोप देणं आवश्यक आहे. अंबिका कायमच आमच्या सगळ्यांच्या मनात राहणार आहे. पण शास्त्रानुसार तिला मोक्ष मिळणं गरजेचं आहे ना. गुरुजी, आई जे म्हणतीये त्यावर आमचं सगळ्यांचं एकमत आहे. आपल्याला काय करता येईल ते प्लीज एकदा सांगा. हो, सांगतो. मीरा, इकडे. काय झालं? काही नाही आई साहेब.
माझ्याशी खोटं बोलणार आहेस? तुझा चेहरा सांगतोय काहीतरी बिनसलंय. असंच फार काही नाही. नक्की ना? हो. अथर्व, तुला आज ऑफिसमध्ये फार काम आहे का? नाही, काम आहे, पण तुझं काही काम असेल तर मला सांगाल, मॅनेज. नाही, माझं काही काम नव्हतं. मला असं वाटत होतं की आज तू मायाला बाहेर फिरायला घेऊन जा. छान जेवा बाहेर, लग्न आहे, शॉपिंग करा, जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवा. बहिणी, तुम्ही एवढं म्हणताय, पण अथर्वला चालणार आहे का ते? त्याला तसं वाटतंय का? आता माझी काही हरकत नाही, जाईन मी. ओके. फक्त सोबत वेदाला घेऊन जातो. काय म्हणतेस? हा प्रश्न तू मायाला विचार. चालेल ना माया? हो, का नाही चालणार? म्हणजे अथर्व, वेदा आपल्यासोबत असायलाच पाहिजे. वा, उत्तम आहे. शुभश्च शीघ्रम. लगेच निघा. हा, थांबा थांबा दामोदरराव, थांबा. आधी गुरुजी काय म्हणतात ते तर पाहूया. त्यानंतर जातील ना ते फिरायला वगैरे. काय गुरुजी? दादासाहेब, मंजिरीबाई साहेब, पंचांग मी 2दा बघितलं, पण इतक्यात श्राद्धाचं काही करता येईल असं दिसत नाही. श्राद्धासाठी किमान 6 महिने तरी थांबावं लागेल. घरात लग्नाचं शुभ कार्य आहे, पण श्राद्धाचं काही असं दिसत नाहीये. हरकत नाही गुरुजी. मला काय वाटतं, आपण 6 महिने लग्न पोस्टपोनच करूया ना. हा, मग एकदा वर्ष श्राद्ध झालं की मग लग्न व्यवस्थित करता येईलच. हो, हे बेस्ट आहे. म्हणजे विधी होतील आणि टेन्शनही राहणार नाही आपल्याला. तुम्ही म्हणताय तसंही करता येईल दादासाहेब. नाही, लग्न पुढे ढकलायची गरज नाही. आधी लग्न होईल आणि मग श्राद्ध होईल. पण तूच म्हणाली होतीस ना मंजिरी, अंबिकाचं वर्षश्राद्ध आधी करून घेऊया म्हणून, जेणेकरून लग्न करायला विघ्न येणार नाही. कसलाही विघ्न येणार नाही. आधी लग्न होईल, मग श्राद्ध होईल. लग्न लांबवणं चांगलं नाही. आधी लग्न, मग श्राद्ध. वेदा, अगं कुठे पळतेस? हळूहळू लागेल अगं. वेदा थांब. वेदा, असं नाही करायचं. ये इथे पकडलं. अरे वा, आज कोणीतरी खूपच नटतंय. बाहेर फिरायला जायचंय वाटतं. काय बेदा, काय आहे? काय आहे आज? बच्चा पार्टी? मला घेऊन जाणार की नाही सोबत? ए
हॅरी तुझं काय रे मध्येच? आज आमची वेदा तिच्या बाबांसोबत आणि मायाताईंसोबत ना बाहेर फिरायला जाणार आहे, हो ना? थांबा वेदा, ये इकडे, आपण केस बांधून घेऊया. ये. अगं कुठे जातेस? पण वेदा तर जायला नको म्हणतीये. काय झालं वेदा? अगं तुला मायाताई खूप आवडतात ना. अगं तू त्यांच्यासोबत गेलीस ना तर तुला खूप धमाल करता येईल, छान छान खाऊ पण खाता येईल. ये अजून तू रेडी झाली नाहीस, बाबा ओरडतील की नाही आपल्याला. मीरा, तुला कळत नाहीये का? तिला नाही जायचंय. अगं थांब वेदा, हे बघ मला सांग, तू ना आता छान छान रेडी होऊन बाबा आणि मायाताईंसोबत जा. हा, आणि मग घरी आल्यानंतर मी तुला छान गोष्ट सांगेन. कोणती गोष्ट माहितीये? ती शेतकरी गंगारामची गोष्ट. ती तुला माहित नसेल ना. तो गंगाराम ना जंगलात जातो आणि त्याला बोलणारा वाघ दिसतो. ती गोष्ट सांगेन हा मी तुला. या आपण क्लिप्स लावूया. वेदा, अगं असं करू नये बाबा. काय झालं? मगाशी तर तू जायला रेडी होतीस ना, मग आता काय झालं? हा वेदा, हाय बेबी. काय आहे सगळं? हा, केस वगैरे विंचरले नाही अजून, सगळे विस्कटलेत. चला आवर, आपल्याला रेडी व्हायचं की नाही? तिला जायचं नाहीये. असं अगं हे क्लिप्स नको. आज तर आपण छान वेदाच्या आवडीचे बेबी पिंक क्लिप्स लावू. ओके मीरा, ते तिकडे असतील, घेऊन येशील? जास्त ड्रामा करू नकोस. तर जर सोबत आली नाहीस तर जाताना तुझ्या बाबांना जिवंत घेऊन जाईन आणि तिकडेच, कळलं? माझ्या वेदाला घबरवतीयस तू माया? ये ये ये. हे का? परफेक्ट. वेदा, आता विंचरू ना तुझे केस. हे बघ, तुझ्या आवडीचे क्लिप्स पण आहेत. किती ऐकते ना वेदा तुमचं. अगं लहान मुलांना आपण जीव लावला की ते आपलं ऐकतातच. हो, चल ये वेदा, बस इथे. माया, माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये. तू काहीही करू शकतेस. वेदा, तू घाबरू नकोस. आई येईल तुझ्यासोबत. वेदा बेबी, आपण आज किती मज्जा करणार आहोत. तुला आईस्क्रीम आवडतं की नाही? आज आपण पोट भरून आईस्क्रीम खायचं. ओके, बाबाचा ओरडा मी खाईन. आणि एकदा आईस्क्रीम खाऊन झालं की आपण गेम झोनला जाऊया. कंटाळा येस तर गेम खेळायचे. माया, किती आणशील ग गोड बोलण्याचा? आणि हे सगळं फक्त अथर्वाला इम्प्रेस करण्यासाठी चाललंय ना तुझं? हे वेदा अथर्व रामपुरे, आज आपण किती दिवसांनी एकत्र बाहेर फिरायला चाललोय ना.
चल मी तुला एक प्रॉमिस करतो, आज तुला जे खायचंय जे करायचं तू बिनधास्त कर, मी तुला काहीच बोलणार नाही. काय? राधा, राधा, अगं बाप आहे मी तुझा, पोटची पोर आहेस तू माझी राधा. राधा, वेदा आज आपण काय करायचं? सांग सांग, सगळ्यात आधी काय करायचं आपण? वेदा मी काय म्हणतोय, तुला तुला घोड्यावर बसायला आवडेल का? हा, राधा, मला सोडून जाऊ नको बाळा, बाप आहे मी तुझा. मीराचे बाबा ते इकडे कसे आलेत? आणि जर मला इतके गाठलं तर ते मला अडकवतील. राधा मला सोडून जाऊ नको. राधा, मी इथे थांबून चालणार नाही. राधा, माया हा जरा इम्पॉर्टंट कॉल आहे, मी आलो जरा बोला. राधा, 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 बाळा तू का पुन्हा पुन्हा अशी माझ्यापासून दूर जातेस? अगं बाप आहे मी तुझा, पोटची पोर आहेस तू माझी. राधा, 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 राधा. शतायुषी भव. शतायुषी होण्याचा आशीर्वाद नाही. हा आशीर्वाद माझ्यासाठी श्राप आहे.
माझा उद्देश त्यात हा शतायुषी होण्याचा आशीर्वाद अडसर निर्माण करेल. मंजिरी, कुठे आहेस तू? मंजिरी, काहीतरी कर. मंजिरी, कुठे आहेस तू? काहीतरी कर.